नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर. विद्यार्थी मित्रांनो, GMC सोलापूरची रिस्पॉन्स शीट 19 तारखेला पब्लिश झालेली होती. त्यानंतर 19 ते 21 तारखेपर्यंत ती तुम्हाला बघता येणार होती. खूप साऱ्या मुलांना ती बघायला अडचण देखील गेली होती, तर आपण त्यांना डाउनलोड देखील करून दिलेली आहे. आणि अजूनपर्यंत खूप साऱ्या मुलांनी रिस्पॉन्स शीट बघितलेली नाही, परंतु आता डेट ओव्हर झाल्यामुळे त्यांना ती बघता येणार नाही आहे. तर रिस्पॉन्स शीटमध्ये काही प्रश्न असे होते जे बरोबर असूनसुद्धा चूक देण्यात आलेले होते, तर त्यावर खूप साऱ्या मुलांनी ऑब्जेक्शन घेतली. आता जे ऑब्जेक्शन घेतलेले प्रश्न आहे ते चेक केले जाणार आहे. त्यानंतर TCS मार्फत ते प्रश्न चेक केल्यानंतर तुम्हाला एक सुधारित रिस्पॉन्स शीट 15 ते 20 दिवसामध्ये बघायला मिळणार आहे. आणि त्या रिस्पॉन्स शीटमध्ये तुमचे जे प्रश्न चुकलेले होते बरोबर असूनसुद्धा ते बरोबर करून देण्यात येणार आहे. तर आता यापुढील प्रोसेस काय आहे ते सुद्धा आपण जाणून घेऊया. त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. येणाऱ्या प्रत्येक GMCची अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत राहतील. त्यानंतर न्यायालयी भरतीसुद्धा आता 26 एप्रिलपासून सुरू होणार आहे. त्याच्यासाठी देखील आपण लाईव्ह क्लासेस आणि व्हिडिओ लेक्चर्स घेणार आहोत. त्यासाठी सुद्धा आपल्या चॅनलला जॉईन करून घ्या. तर बघा आता यापुढील प्रोसेस नेमकी काय आहे. तर आता तुमची 10 ते 15 दिवसामध्ये सुधारित रिस्पॉन्स शीट येईल. त्यानंतर तुमची मेरिट लिस्ट लागेल. नंतर कॅटेगरी वाईज तुम्हाला मेरिट लिस्ट देण्यात येईल. त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात येईल. त्यासाठी तुम्हाला तुमचा मेल किंवा तुमचा मेल किंवा मेसेजवर तुम्हाला कळविल्या जाईल. त्यानंतर डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन वगैरे होऊन तुम्हाला जॉईनिंग दिल्या जाईल. तर यामध्ये 4 ते 5 महिन्याचा कालावधी जाऊ शकतो. तर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आपल्या चॅनलला जॉईन करून घ्या. आणि आणखीन काहीही अडचण असेल तर तुम्ही कमेंटमध्ये तसे सांगू शकता. आपल्या टेलिग्राम चॅनलचे लिंक देखील डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे. तर याची कट ऑफ किती जाऊ शकते, तर कट ऑफ जी आहे ती हाय साईडलाच जाणार आहे. कट ऑफ कमी जाणार नाही आहे. ज्यांना पण 170च्या वरती मार्क आहे त्यांचं या ठिकाणी चांगला चान्स आहे असं आपण म्हणू शकतो. कमी मार्कवाल्यांना या ठिकाणी चान्स मिळणार नाही आहे, कारण की वॅकन्सीज कमी आहे आणि पेपर जवळपास मॉडरेट टू इझी लेवलचा असतो. त्यामुळे खूप साऱ्या मुलांना या ठिकाणी चांगले मार्क्स मिळत असतात. तर चला, आणखीन काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारा. भेटूया पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.